नमस्कार. जानकी खूपच चिडलेली असते. जानकी मायाला बोलते, माया, आत्ता मी तुला सांगते मी मकरंदचा जीव कसा वाचवला. तेव्हा माया बोलते, जानकी गप्प बस. तू उगाचच माझ्या मनाशी आता खेळू नकोस. हे सर्व तूच केलंस, हे कशावरून? तेव्हा मकरंद बोलतो, स्वतः मी सांगतोय ना, तरी सुद्धा तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. माया, अगं असं का वागतेस? स्वार्थ सोड माया, स्वार्थ सोड. सुडेच्या पायी तू उगाच जानकीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतेस. पण आता मात्र बस झालं. खरंच माया, संपलं सर्व. आणि खरं सांगू का, जानकी तिच्या संसारात सुखी आहे. तिला एक मुलगी आहे आणि त्यामुळे मी तिचा संसार आता उद्ध्वस्त नाही करू शकत. तेव्हा माया बोलते, तू असं कसं काय बोलू शकतोस? मकरंद, अरे हे सर्व मी तुझ्यासाठी केलं आणि तू मात्र मलाच सगळ्या या प्रकरणात अडकवतोयस. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, अजिबात नाही माया, मी तुला याआधी सुद्धा सांगितलं होतं आणि आताही सांगतोय, मला जानकीवरती कोणताही अन्याय करायचा नाही. जानकी हा चॅप्टर माझ्यासाठी कायमचा क्लोज करायचा आहे. माया, आता प्लीज या सर्व गोष्टी बंद कर. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच माया बोलते, मकरंद, हे सर्व तुझ्यासाठी केलं आणि आता मात्र तू असा फिरतोयस. तेव्हा मकरंद बोलतो, खरंच माझं चुकलं, मला माफ कर. माया, मला कळतं हे सर्व तू माझ्यासाठीच केलंस, पण मी खरंच सांगतो माया, आता या गोष्टी आपण विसरूया. तेव्हा मात्र लगेच माया बोलते, मकरंद, तू असं कसं काय बोलू शकतोस? अरे जानकीवरती तर तुझं प्रेम होतं ना. मग मकरंद, तुला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही? तेव्हा मात्र मकरंद बोलतो, हो, जानकीवरती माझं प्रेम होतं, पण जानकीचं मात्र माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं, हे गेल्या काही वर्षात मला चांगलंच कळलंय. आणि म्हणूनच कदाचित मी तुला सांगतोय, या सर्व गोष्टी बंद कर. तेव्हा मात्र मायाला खूपच राग येतो आणि माया जानकीला बोलते, जानकी, अशी काय जादू केलीस की माझा भाऊ एवढा बदलला? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जादू करायची गरजच लागली नाही. खरं सांगू का माया, मुळात तू आहेस ना, ते विचित्र वागणं वागतीयस. तुला असं वाटतं की आम्ही तुझ्या भावाला मारलं होतं, पण नाही, आम्ही तुझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यालाच पश्चाताप झाला होता आणि त्याला कायमचं या जगातून जायचं होतं आणि म्हणूनच तो स्वतः दरीत कोसळला. हे ऐकून माया बोलते, नाही नाही, हे खरं नाही. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, हो माया, हेच खरं आहे. तेव्हा मात्र मायाला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेला लगेच माया जानकी समोर हात जोडते आणि जानकीला बोलते, जानकी, तुमच्या लोकांशी वाईट वागताना मला खरंच खूप वाईट वाटत होतं. खरं सांगायचं तर मकरंदचा राग होता म्हणूनच मी तुझा बदला घेण्याचं ठरवलेलं. पण ओवीला मी किडनॅप करून जरी ठेवलं असलं ना, तरी सुद्धा एक गोष्ट सांगते माया, आजपर्यंत या मायाने कधीच ओवीला कोणताच त्रास दिला नाही. याच्यावरती तू विश्वास ठेव. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो, माझा या गोष्टीवरती विश्वास आहे. पण कितीही काही झालं माया, तरी तुझ्या या अशा वागण्यामुळे माझ्या घरच्या लोकांना जो मनस्ताप झालाय त्याचं काय? तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला माया बोलते, हो, मला कळतंय, सगळं समजतंय, माझं चुकलं हे सुद्धा मला कळतंय, पण प्लीज प्लीज मला शेवटची संधी द्या. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, माया, या सर्व प्रकरणासाठी तुला जेलमध्ये तर जावंच लागेल. तेव्हा माया बोलते, मी स्वतः पोलिसांना सरेंडर होईन, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. त्याच वेळेला सुमित्रा मायाजवळ येते आणि मायाला बोलते, माया, कुठे चुकलो ग आम्ही की तू एवढ्या विचित्र टोकाला पोचलीस? खरं सांगू का माया, अगं माझा सारंग तुझ्यावरती प्रेम करतोय. माया, त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण तू मात्र त्याला फसवलंस. माझ्या मुलाला मात्र सुख नाहीच. खरं सांगायचं तर माया, ऐश्वर्यानंतर त्याला तुझ्यामध्ये असं वाटलं होतं की तू त्याची बायको म्हणून अगदी योग्य आहेस. पण माया,
तू तर खालच्या थराला उतरलीस. तेव्हा मात्र ती सुमित्रा समोर हात जोडते आणि सुमित्राला बोलते, खरंच खरंच मला माफ करा, माझं चुकलं. पण सारंगच्या मनाशी मला खेळायचं नव्हतं. तेव्हा मात्र सारंग बोलतो, माया जाऊ देत, पण तुम्ही जो त्रास दिलायत ना तो आम्ही कधीच विसरणार नाही. तेव्हा मात्र माया खूप नाराज झालेली असते. त्यावेळेला माया बोलते, मला कळतंय मी तुम्हा सर्वांना पिळलंय, खूप त्रास दिलाय, पण मी एकच सांगेन, मला माफ करा. तेव्हा मात्र सुमित्रा मायाला बोलते, माफ तुला जानकी करू शकते पण मी नाही. कारण तू माझ्या नातीला इतके दिवस माझ्यापासून लांब तर ठेवलंसच, पण आम्हा सगळ्यांना तू वेठीस धरलंस. जानकीचं मन मोठं आहे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा तुला आम्ही माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, जाऊ देत नाही, असं का करताय. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी अगं तुला कळतंय का, मरता मरता वाचलीस तू. जानकी, नाहीतर आम्ही कायमचं तुला गमावलं असतं. त्यावेळेला जानकी बोलते, आई जे झालं ते झालं, आता त्या गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ आहे का. आई तुम्हीच विचार करा, प्लीज आई, या गोष्टीचा विचारच करू नका. तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत असतं. त्यावेळेला मकरंद सुमित्रा समोर हात जोडतो आणि सुमित्राला बोलतो, माझ्या बहिणीची चुकी झाली, पण खरंच सांगतो ती हे सगळं माझ्यामुळे करत होती. तिला तिच्या भावाला त्याचं प्रेम मिळवून द्यायचं होतं. हे ऐकून लगेच सुमित्रा बोलते, मकरंद, हाच अट्टाहास जर का तू सोडला असतास तर ही वेळच आली नसती. मकरंद, आज तुझ्यामुळे आमची जानकी कायमची निघून गेली असती. त्यावेळेला लगेच मोठ्याने मकरंद चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच मकरंद बोलतो, काकू मला सगळं समजतंय, पण प्रेम केलं होतं ना मी जानकीवरती, खरंच सांगतो मनापासून प्रेम केलं होतं. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, प्रेम केलं होतंस आणि जानकीवरती, अरे जर का प्रेम केलं होतंस तर ती कशामध्ये खुश आहे आणि कशामध्ये नाही, एवढ्या साध्या गोष्टी तुला कळल्या नाहीत का. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, इथेच तर चुकलो मी, इथेच तर कमी पडलो. खरं सांगू का काकू, माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. तेव्हा सुमित्रा बोलते, हेच तर ना मकरंद, चुका करून नंतर माफी मागण्यासाठी काहीही अर्थ उरत नाही. मायाला आम्ही खूप माया लावली, ती अनाथ आहे, तिचे आई वडील नाहीत, हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्हाला खूपच वाईट वाटलं. मी तर अगदी पोटच्या मुलीसारखं तिला जपलं, पण तिने मात्र माझाच घात केला. माझ्याच मुलीला, माझ्या जानकीला कायमचं मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या नातीला माझ्यापासून कायमचं दूर केलं. आता मात्र मी कोणालाही माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ती मोठ्याने बोलते, बस, आता मी शेवटची माफी मागते. काकू, मी शेवट सांगते तुम्हाला, मी यापुढे कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही, कायमची मी निघून जाईन. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, अगं तू जाच, तुला जानकीने जरी माफ केलं ना तरी मी माझ्या घरात कधीच तुला थारा देणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र खूपच मोठा धक्का मायाला बसतो. तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणतात, जानकी रणदिवे, तुम्हाला माया विरोधात तक्रार करायची आहे का. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे बघते आणि ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, मला असं वाटतं की एक शेवटची संधी आपण तिला दिली पाहिजे. प्लीज ऋषिकेश, प्लीज समजून घ्या ना. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो, खरं सांगू, मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही, प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच वाईट वाटतं. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, मायाने जे केलंय ते कधीच विसरता येणार नाही. जानकी प्लीज समजून घे. तेव्हा मात्र जानकी बोलते, नाही, आता मला काही एक समजून घ्यायचं नाहीये आणि मला या विषयावर तर वादच घालायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा.
तेव्हा तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच माया बोलते, जानकी अगं तू तुझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मला कशाला वाचवतेस? जानकी मला जाऊ देत कायमचं, आणि तसंही मी माझी शिक्षा भोगेन. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, माया तुला पश्चाताप झाला ना? माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं. माया मला दुसरं काही नकोय. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, मी ज्या चुका केल्यात ना त्या कधीच सुधारता येणार नाहीत. आणि मी तुला शेवटचं सांगते जानकी, नको त्या गोष्टींमध्ये आता तू उगाच पडू नकोस. तू तुझ्या कुटुंबाचा विचार कर आणि मला मात्र आता जाऊ देत, मला शिक्षा भोगू देत. तेव्हा जानकी बोलते, खरं सांगू, मला तुला शिक्षा द्यायचीच नाहीये. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी अगं आपल्या ओवीला तिने कायमचं आपल्यापासून दूर केलं असतं. जानकी तुझं नशीब चांगलं म्हणून तुझी ओवी तुझ्या जवळ आहे, नाहीतर काय झालं असतं या गोष्टीचा तरी विचार कर. तेव्हा मात्र जानकी बोलते, आई काही केलं नसतं मायाने याची मला खात्री आहे. खरं सांगू का आई, आता हा विषय ताणू नका. मुलगी मानलं होतात ना मायाला, मग तुमची मुलगी अशी जेलमध्ये गेली तर चालेल का? एक शेवटची तरी संधी देऊया. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी तू काही माझं ऐकणार आहेस का? जानकी प्लीज. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, आई मी तुमचं नक्की ऐकेन, पण हे शेवटची गोष्ट माझी ऐका. तेव्हा सुमित्रा बोलते, ठीक आहे जानकी, तुला मायाला शिक्षा नाही ना द्यायची, नको देऊस, मी काही एक बोलणार नाही. पण मायाने कायमचं हे गाव सोडून इथून कायमचं निघून जायचं. तेव्हा लगेच मकरन बोलतो, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या बहिणीला घेऊन कायमचं हे शहर सोडेल, इथे मी राहणारच नाही. जानकी खूप मोठे उपकार झाले. खरं सांगू जानकी, माया एवढी चुकलेली असताना सुद्धा तिला एक संधी दिलीस, यातच सगळं काही आलं. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, मकरन हीच खरी जानकी आहे. जानकीला कुणावरतीही अन्याय झालेला अजिबात आवडत नाही. आणि खरं सांगू मकरन, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. मकरन प्लीज, आता मात्र मायाला घे आणि कायमचा इथून निघून जा. तेव्हा मात्र माया जानकीच्या पाया पडते आणि जानकीला बोलते, जानकी खरंच थँक्यू. यापुढे मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. आता विषय समाप्त. माया तू तुझं आयुष्य आता पुढे चांगल्या प्रकारे जग. ही तुला एक शेवटची संधी दिली असं समज. तेव्हा मात्र माया बोलते, हो हो जानकी हो, तू मला ही एक शेवटची संधी दिलीस असंच मी समजेन. तेव्हा मात्र जानकीला खूप बरं वाटतं. त्यावेळेला मकरन जानकी समोर हात जोडतो आणि जानकीला बोलतो, जानकी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाहीये. आता मात्र मला खूप आनंद झालाय. जानकी मला बाकी काही नकोय, तुम्ही सगळे खुश आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते, मकरन आता मायाला इथून घेऊन जा आणि तिला चांगलं आयुष्य जगू दे, आणि तू सुद्धा तुझ्या आयुष्यात पुढे हो. हे बघ मकरन, तुझं माझ्यावरती प्रेम होतं, पण माझं मात्र तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. पण एक गोष्ट सांगेन तुला, माझ्यासारखी किंवा माझ्यापेक्षाही चांगली मुलगी मिळेल. मकरन तू तुझ्या आयुष्यात पुढे व्हावंस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच मकरन बोलतो, खरं सांगू जानकी, आज मला खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की आता सगळं काही नीटच होणार. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो आता सगळ्या गोष्टी नीटच होतील, कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो. माया सुमित्राच्या पाया पडायला जाते. त्यावेळेला लगेच जानकी तिच्याकडे बघते आणि सुमित्राला बोलते, आई प्लीज सगळं विसरा आणि एक शेवटची संधी तिला द्या. तेव्हा मात्र
सुमित्रा बोलते, ठीक आहे, फक्त जानकी बोलतेय म्हणून तुला एक शेवटची संधी मात्र मी देते. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव माया, आता तरी सुधार, नाहीतर सगळं काही हातातून घालवून बसशील. तेव्हा मात्र मायाला खूपच बरं वाटतं. माया सुमित्राला बोलते, तुम्ही काळजी करू नका काकू, यापुढे मी कधीच वाईट वागणार नाही. खरं सांगू, जानकी आयुष्यात आली, पण जानकीने सरळ मार्ग दाखवला आणि या गोष्टीचा खरंच मला आनंद आहे. तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटत असतं. त्यावेळेला मकरंद मायाला बोलतो, माया चल. तेवढ्यात मात्र माया ओवी जवळ जाते आणि ओवी समोर हात जोडत बोलते, ओवी बाळा मला माफ कर, खरंच माझं चुकलं बाळा. बाळा मी तुझ्या मनाचा विचारच केला नाही, तुझ्या लहानपणाचा विचार केला नाही. तुझ्या या लहान आयुष्यात मी मात्र नको ते करत बसले. खरं सांगू बाळा, मला ना सूड घ्यायचा होता म्हणूनच मी तुला तुझ्या आईपासून लांब केलं. त्यावेळेला ओवी बोलते, माया आंटी माझ्या आईने तुला माफ केलं ना, मग विषयच संपला, कशाला उगाच विषय ताणतेस. आणि तसंही माझी आई म्हणते, जर का माणूस चुकला असेल आणि त्याला जर का गोष्टींचा पश्चाताप झाला असेल तर त्या माणसाला शेवटची संधी दिली पाहिजे. ओवीचं हे बोलणं ऐकून माया जानकीला बोलते, जानकी ओवी अगदी तुझ्यासारखी आहे, खरं सांगायचं तर तुझ्यासारखा विचार करते. जानकी खूप छान संस्कार केलेस ओवीवरती. तेव्हा मात्र जानकीला खूप बरं वाटतं. त्यावेळेला मकरंद आणि माया दोघांचाही निरोप घेतात आणि तिथून निघालेले असतात. मायाच्या डोळ्यात पाणी खूपच असतं. सारंगला तर खूपच भरून आलेलं असतं. सारंग खूप रडत असतो. त्यावेळेला माया तिथून निघून गेलेली असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.